99% इव्हन अख्ख्या महाराष्ट्र लॉसमध्ये असताना का आपण अभिमानानं सांगू शकतो की आपल्याला 1 लिटरला 15 रुपये खर्च आला आणि 18 गायींमधून आपल्याला 75 ते 80,000 रुपये महिन्याला राहिले. 1 लिटर दूध तयार करायसाठी खर्च येतो तो 15 रुपये. उद्या जरी आमचं 150 लिटर दूध निघलं तर आम्ही कधी बी त्यांच्या 200 लिटर वाल्यापेक्षा 50-60 हजारानं कधी बी फायद्यात असणार आहे. शेवटी हो का धंदा करायचा आहे एवढं सोपं नाही, भयंकर कष्ट करावं लागतं. कष्टाला पर्याय नाही. तेव्हा आल्यानंतर तरुणांची वाटते की अक्षरशः रडण्याच्या गतीवर येतात. म्हणजे वाईट वाटतं आपल्याला की त्यांची अवस्था बघून. म्हणलं 36,500 लिटर दूध एवढ्या 7 महिन्यात झालं या होतो. आणि कुठली गाय लावली, कधी आजारी पडली, कधी होईल, तेव्हाच घरची मनाची काय डोक्यात फरक पडलाय म्हणजे हा डेली हा मे महिन्याचा डाटा असतो आणि प्रत्येक महिन्याचा उत्पादन खर्च इथे केलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मिल्किंग मशीनची स्वच्छता. मिल्किंग मशीन टोटल एकत्रित खर्च एप्रिल महिन्याचा एकत्रित खर्च झाला 81,480 रुपये डिवायडेड बाय 5,000. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण एका ध्येयवेळ्या तरुणाची यशोगाथा आपण पाहणार आहोत. या तरुणाने खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करत हा धंदा 100% यशस्वी केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आजही त्याला 70 ते 80,000 रुपयाचा निव्वळ नफा मिळतोय. कसा मिळतोय याबद्दलची संपूर्ण यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार अनिलजी. सुरुवातीला परिचय करून द्या तुमचा. सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव अनिल दिलीप अभंग, मुक्काम पोस्ट विडणी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आणि हा जो उत्पादन खर्च म्हणजे दूध धंद्याचं जे यश मानलं जातं त्याला हे उत्पादन खर्च या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्याचा प्रत्येक महिन्याचा डेली दूध किती निघले. एप्रिल महिन्यात 5,421 लिटर, चारा 30,000 रुपयाचा गेला, पशुखाद्य एवढेच गेलं, इतर खर्च इतका झाला. टोटल काउंटिंग एकत्रित खर्च झाला 81,480 रुपये. प्रति लिटर खर्च आला आपल्याला 15 रुपये 3 पैसे 1 लिटरसाठी. म्हणजे दूध धंद्याचं यश खरं याच्यामध्येच आहे. ते कसं तुम्ही आता कसं होतं माहिती आहे का? आता हा एप्रिल महिन्याचं दूध आहे, याच्यामध्ये दूध गेलं 5,421 लिटर डेअरीला. म्हणजे 18 गायींच्यातून 5,421 लिटर दूध निघलं आपलं. त्या गायींसाठी चारा गेला 30,000 रुपयाचा, पशुखाद्य गेलं 47,840 रुपयाचं, इथं 3,000 रुपयाचं एक शेंगदाणा पेंडीचं पोतं गेलं आणि ज्या गाय AI केल्या त्या गायींचं 600 रुपये झालं. टोटल एकत्रित खर्च एप्रिल महिन्याचा एकत्रित खर्च झाला 81,480 रुपये डिवायडेड बाय 5,421 लिटर. असं उत्तर येतं. म्हणजे उत्पादन खर्च येतो 15 रुपये 15.3 1 लिटरला 15.3 पैसे. म्हणजे आपल्याला 1 लिटर दूध तयार करण्यासाठी खर्च येतो तो 15 रुपये. आणि वरचं जे काय राहिलं ते आता बेसिक रेट आहे 27.60 पैसे आपल्या डेअरीचा. आता क्वालिटीमुळे आपल्याला कसं होतं 1.5 रुपया 2 रुपये कधी 1 रुपया जास्त मिळतो. मग सरासरी ॲव्हरेजली दर आपल्याला मिळतो 28-29 रुपये. मग आज वरचे जे 14 रुपये येतं 1 लिटर 15 रुपये तर आपल्याला खर्च आला, जे वरचे 14 रुपये राहतात तो आपला नफा झाला. म्हणजे आज 99% इव्हन अख्ख्या महाराष्ट्र लॉसमध्ये असताना का आपण अभिमानानं सांगू शकतो की आपल्याला 1 लिटरला 15 रुपये खर्च आला आणि 18 गायींमधून आपल्याला 75 ते 80,000 रुपये महिन्याला राहिले. हे काय राहिले हे आज जर एवढी चिठ्ठी छोटी दिसली असली तर याच्यामध्ये भरपूर अगदी 6-7 वर्षाचा अनुभव पणाला लागलेला आहे. आता हे बाकीचं मार्च मध्ये किती आहे, म्हणजे की प्रत्येक महिन्यावाईज तुम्हाला वेगळा दर बसतो का? हा, प्रत्येक महिन्यात. आता या महिन्यात 5-6 गायी ड्रायमध्ये होत्या तर त्यात दूध गेलं 4,880 लिटर. हा फेब्रुवारी महिन्याचा आहे. आज सगळ्यात महत्वाचं आता हा विषय घेऊ नये. आज जर पाठीमागचं बघितलं हा ऑक्टोबर महिन्याचा आहे. दूध गेलं 6,240 लिटर, पशुखाद्य गेलं 70,000 रुपयाचं, चारा गेला 33,000 रुपयाचा. टोटल खर्च आला 1,03,000 रुपये आणि उत्पादन खर्च आला 16 रुपये 50 पैसे. या ऑक्टोबर महिन्यामध्ये बेसिक रेट होता 39 रुपये. जर आज ह्या महिन्यात आम्हाला 1.5 लाख रुपये शिल्लक राहिले होते. आज 1.5 लाख रुपये शिल्लक राहिले एवढं बोलणं एवढं सोपं नाही, करणं तितकंच अवघड आहे. माझं एकच पशुपालकांना सांगणं आहे की तुम्ही रेकॉर्ड ठेवा. जर रेकॉर्ड नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही किती पाण्यात आहे किंवा किती ह्याच्यात ते कळणार नाही. म्हणजे असा रोजचा तुम्ही खर्च ठेवला? हा, डेली हा मे महिन्याचा डाटा असतो आणि प्रत्येक महिन्याचा उत्पादन खर्च इथे केलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मिल्किंग मशीनची स्वच्छता. मिल्किंग मशीन कमीत कमी एक 8 दिवसातनं 7 दिवसातनं तर स्वच्छ केले पाहिजे, कारण की दुधाची गुणवत्ता ठरते केवळ मिल्किंग मशीनच्या स्वच्छतेवर. आज बरेचशी तरुण मुलं किंवा बरेचसे लोक काय म्हणतात की डेअरीवाल्यांना 2 पॉईंटनं मशीन मागं घेतली, 3 पॉईंटनं मागं घेतली. तर असं काय नसतं बघा. प्रत्येकाला
म्हणजे त्याचा नफा त्यांना घ्यायचाच आहे, पण त्याच्याच बरोबर आपण जेवढं गुणवत्ता दूध पूर्ण नुसतं दूध तयार करणं हे महत्त्वाचं नसून गुणवत्तापूर्ण स्वच्छ आणि शुद्ध दूध निर्मिती सुद्धा काळाची गरज आहे. कारण की आज बऱ्याचशा डेअरींना उपक्रम केला आहे की अँटीबायोटिक फ्री दूध, जेवढं तुम्ही अँटीबायोटिक फ्री दूध त्या डेअरीला घालचाल किंवा त्या संघाला घालचाल तेवढं तुम्हाला वाढीव दर इन्सेंटिव्ह म्हणून अधिक दर आपल्याला मिळू शकेल आणि याचा फायदा नक्कीच उत्पादन वाढीत शेतकऱ्यांना होईल. बरोबर. आता ही सवय कधीपासून लावली तुम्ही? आता ज्यावेळी याची रेकॉर्ड किपिंगची सवय तशी मला सगळ्यात महत्वाचं 2017-18 पासून आहे. ज्यावेळेस मी सुरुवातीला लिहित होतो रेकॉर्ड किपिंग हा शब्दच अख्ख्या डेअरी फार्म मध्ये किंवा गोठ्यात माहित नव्हता, त्यावेळेस मी सुरुवातीला साध्या वहीत लिहित होतो. कुठली गाय लावली, कधी आजारी पडली, कधी वेळ, त्यावेळेस घरची मनाची काय डोक्यात भर पडलाय म्हणजे ह्याच्या ते सारखं ते ह्याच्यात लिहित बसतोय म्हणली. पण आज आज तीच लोक अशी म्हणतात, आमच्याच घरातली लोक अशी म्हणतात की आज लिहिलेला फायदा की आपल्याला कळायला लागलं दूध धंदा आता कुठं चाललाय किंवा अधोगतीनं चालला असेल तर नक्की काय बदल केला पाहिजे. आज कसं होतंय, आज आमच्या डेली 4-5 लोक गोठा बघायला येत असतात. नक्की त्यांना 90% सेम करतात, ते चारा सेम टाकतात, पशुखाद्य सेम टाकतात, फक्त नक्की चुकतं कुठं 10% चुकतं. आता सगळ्यात महत्वाचं चारा लोक म्हणतात की गायला किलो न दिला पाहिजे, तर माझं एक स्पष्ट मत आहे की चारा हा गायला पोट भरून दिला पाहिजे. हो का, आपण चारा का आपण अन्न काय किलोनं किंवा तोळ्यानं खात नाही किंवा ग्रॅमनं खात नाही. आपण अन्न कसं खातो, पोट भरलं की आपल्याला वाटतं आता बस झालं. तसं त्या जनावरांना चारा दिला पाहिजे की त्या जनावरांचं पोट भरलं म्हणजे बस झालं. म्हणजे भरलं आता जो आदर्श पशुपालक मी नेहमी सांगत असतो, आदर्श पशुपालकाची व्याख्या काय, तर गोट्याचं गायीचं व्यवस्थित संगोपन करणं ही आदर्श पशुपालकाची व्याख्या आहे. तर त्याच्यासाठी जो आदर्श पशुपालक आहे त्याला कळतं कुठल्या गायला किती चारा टाकला पाहिजे, किती चारा टाकल्यानंतर तिचं पोट भरतं. या नाहीतर असं नाही की किलो 2 किलो एवढं सोपं नाही. असं किलोनं अर्धा किलो जर गायला चारा घाला गेलं तर दूध धंदा निघेल का, दूध निघेल का, धंदा परवडेल का? ते सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना अनुभवावरती हा धंदा उभा केला पाहिजे. आणि हे तुम्ही जी सगळी आकडेवारी काढता ही वार्षिक तुम्ही ठरवता का महिन्याला ठरवता? आमचं कसं होतं, जे आमची विघ्नार्थ दूध डेअरी आहे त्याला 1/10 ते 30/9 म्हणजे 1/10 समथिंग 1/10 2020 ते 30/9 2021 पर्यंत एक बजेट असतं, एक वार्षिक. जसं 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्हाला दिवाळीला 1 रुपये आमचं कटिंग असतं आणि प्लस त्यांचा दिवाळी भेट म्हणून 30 पैसे लिटरला ते देतात. आदर्श बोनस म्हटले तर काय अडचण नाही. तर त्याच्यानुसार कळतं की आपल्याला वार्षिक दूध किती निघलं. आता आमचं जसं तुम्हाला मागाशी म्हणलं 36,500 लिटर दूध एवढं 7 महिन्यात झालं या, आणि इथून 30-32 लिटर दर दूध आरामशीर होणार आहे. आणि त्या 2-3 गाई ड्रायव्हर आहेत ते आता येतील कंटिन्युअसली 170-180. आता आम्ही म्हणत नाही 200-250 काटा चाललाय. बऱ्याचशा गोट्यांवर सांगितलं जातं की ही 40 लिटर देते, ही जी आहे 50 लिटर देते, आता ही पहिल्यावर वेली आहे 27 लिटर देते. आमच्याकडं आत्ताच्या कंडिशन अशी एवढा कडक उन्हाळा असल्यामुळं 18 लिटरच्या वर एक सुद्धा दूध देत नाही. एवढा आम्ही प्रत्येक जेव्हापाठ सांभाळत असतो, कारण की ते लक्ष्मी, त्या लक्ष्मीच्या जेव्हावर आज आम्ही एवढं मोठं एम्पायर उभा केलं आहे. आता 18 लिटरच्या वर एक सुद्धा गाई दूध देत नाही. पण आमचे टार्गेट असं की आठवताना गाई कमीत कमी 10 लिटरवर आटली पाहिजे. असं नाही की एकदा 40 लिटर देते, 27 लिटर देते. आज बरेचसं कुठे आहेत आमच्या गावात, आमच्या भागात सुद्धा आहेत की 250 लिटर 300 लिटर काटा चालतो कंटिन्यू. पण आज जर उत्पादन खर्च प्रोडक्शन कॉस्ट जर त्यांना विचारले तर काय सांगता येत नाही. आणि जर आपण स्वतः त्यांच्या तोंडून जर ऐकले तर 30 रुपये, 28 रुपये, 27 रुपये. आज हो का 40 रुपये दर असला तर शेतकरी वरती धंदा परवडत नाही. सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना दूध दर हो का, दर आपल्या हातात नाहीत, त्यातून हातात आहे ती तर शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. आपल्या हातात काय आहे तर कमीत कमी खर्च, सगळ्यात महत्वाचा गायींचा खर्च होतो तोच आरोग्यावर होतो. आज आमच्या एका वर्षाचा डॉक्टरचं AIS टोटल डॉक्टरचे पैसे होते 8 ते 9 ते 10 समथिंग 10,000 रुपयाच्या आसपास होत्यात. आजकालच खंडाळ्यावरून लोक आले ते म्हणले आमचं डॉक्टरला एका गायीला 10,000 रुपये वार्षिक खर्च येतो. आता म्हणलं ती काय, एका गायीला जर 10,000 रुपये खर्च म्हणलं तर तो धंदा कसा करायचा शेतकऱ्यांना सगळ्यात. आणि कसं होतंय सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे आजारपण तर झाली, चारा व्यवस्थापन. आज लोक इतका चारा घ्यायला टाकतात. आता इथं आल्यानंतर सेम विजिटर कोणी आला तर आम्ही त्या प्रत्येकाला गोटा पूर्ण फार्म विजिट करून दाखवत असतो. संपूर्ण परिपूर्ण माहिती. आज एक लक्षात घ्या, माझं तरुणांना एक आवर्जून म्हणजे एक मोलाचा सल्ला आहे, एक लक्षात घ्या, तुम्ही आज 10,000 15,000 20,000 आज दयनीय अवस्था, आज वाईट परिस्थिती तेव्हा इथं आल्यानंतर तरुणांची वाटते की अक्षरशः रडण्याच्या गतीवर येतात. म्हणजे वाईट वाटतं आपल्याला की त्यांची अवस्था बघून. कोणी म्हणतं मी पुण्यामध्ये कामाला 20,000 पगार आहे, 25,000 पगार आहे, पण घरी 5 आणि 2,000 रुपये जातात. म्हणजे आज त्या मुलाकडे बघून लात मारायला तिथं पाणी काढण्याचा वयाच्यात जर पोरगा जर 30,000 20,000 महिन्याला कमवून जर 2 आणि 3,000 घरी पाठवत असेल तर त्याचा उपयोग नाही ना काही. माझे एक तरुणांना वैयक्तिक माझं मत काय माहिती आहे का, तुम्ही स्वावलंबी म्हणा, स्वाभिमानानं जीवन जगा. आज कसं होतंय, आज मोठ्या खाजगी कंपनीमध्ये जे काय त्यांचे बॉस म्हणणार आहेत तर ते
फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो मी. जर त्या बॉसचं भाषण करताना जर फोटो नाहीत काढले तरी त्याला कामावर खाली केलं जाते. अशी दयनीय अवस्था कंपनीमध्ये किंवा खाजगी कंपनीमध्ये चालू आहे. म्हणजे माझं एक म्हणजे स्वाभिमान घाण न ठेवता एक स्वतःच्या दमावरती स्वतःच्या बळावरती तुम्ही दुग्ध व्यवसाय उभा करा. हा, दुग्ध व्यवसाय उभा करताना ठीक आहे, बरेचसे म्हणतील की आम्हाला अनुभव नाही, तसं नाही. आज आमच्या गोट्यावर ठीक आहे, तुम्ही आमचा गोटा जाऊ द्या, आसपासचे बरेचसे फायद्यातले गोटे आहेत. मी म्हणत नाही आमचा गोटा अख्या महाराष्ट्रात फायद्यामध्ये आहे. बरेचसे गोटे आहेत असे, त्या गोट्यांवर तुम्ही कमीत कमी 1 महिना तर काम करा. हो का, लाजला तो संपला. सगळ्यात महत्वाचं आज पुस्तकी ज्ञान. आधी कसं होते, जी धंद्यात तोट्यात जायची कारण ही जी पिशवीतलं दूध पिणारे लोक आहेत का नाही, तेच आहेत. ज्याच्या दारात शेळी नसते ते सुद्धा 200 लिटर वाल्याला सल्ला देतो की तुम्ही हे मिनरल मिक्सर वापरा, हे सप्लिमेंट वापरा, ते वापरा. एवढं सोपं नाही. आज कसं होतंय, एखादा व्यक्ती जे MR लोक असतात XYZ कंपनीची इन्शर्ट करून येतात, त्या शेतकऱ्याला सर त्या पशुपालक महिलेला मॅडम म्हणले की ती हरभऱ्याच्या डाळावर चढतात. सर म्हणले की ह्या सारं शब्दानं शेतकऱ्यांना खरी दूध धंदा अडचणीत आणलाय. कसं होतंय माहितीये का, आज इन्शर्ट करून येणार, तुम्ही हे करा ती करा, ती कधी सांगणार नाही की तुम्ही चांगला चारा वापरा. ते एकच सांगणार की आमच्या कंपनीचं पशुपती वापरा, आमच्या कंपनीचं मिनरल मिक्सर वापरा, किंवा ही आमच्या कंपनीचे कॅल्शियम वापरा. अहो त्याला काय करणार आहे? आज तुम्हाला 200 लिटर तुमच्या 25 गाई त्या तुम्हाला एवढं सांगणार आणि जाताना अर्धा लिटरची पिशवी दुधाची घरी घेऊन जाणार. त्याला काय करणार आहे? पिशवीतल्या दूध पिणाऱ्याला दूध धंद्याचा अर्थ काय कळत नाही. त्याला पूर्ण अनुभवीच लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, हो का, आता आमचा गोठा आहे, आता डेअरी 15-16, 4-5, 4-5, 2-3, कधी 20-20-30 लोक गोठा बघा एकदम येतात. एकदम लांबून नाशिक, नगर, नांदेड इथून येतात. मग प्रत्येकाला माझं एकच सांगणं असतं की तुम्ही स्वतः ज्ञानी व्हा, स्वतः अनुभव घ्या, चांगल्या चांगल्या गोट्यांना व्हिजिट द्या आणि फक्त चांगल्या गोष्टी घ्या. त्यानं आता कसं झालंय, मी लाखाची गाय आणली की त्यानं 4 लाखाची आणायची आहेत. आमच्या भागात तर कॉम्पिटिशन झालंय की 150 लिटरच्या पुढे जातोय का मी जातोय का मी 200 लिटरच्या पुढे जातोय. आज मी अभिमाना सांगतो की आमचं 17-18 गाय येत्या, एकदा सुद्धा 200 लिटर डेअरीला दूध गेलं ना. 197, 198, 199.2 म्हणजे एवढं गेलंय. हा, तसं 210, 215 निघाली की कालवडींना पाजलं किंवा घरी गेले ते. पण आज आमच्या डेअरीवर अशी कंडिशन झाली की तू जास्त दूध घालतो का मी जास्त दूध घालतोय. आमचं एकच, आम्ही दूध कशासाठी घालतो तर आम्हाला फायदा मिळण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं, आम्ही कॉम्पिटिशन अजिबात कोणाबरोबर करत नाही. उद्या जरी आमचं 150 लिटर दूध निघलं तर आम्ही कधी बी त्यांच्या 200 लिटर वाल्यापेक्षा 50-60 हजारानं कधी बी फायद्यात असणार आहे. शेवटी हो का, धंदा करायचा आहे एवढं सोपं नाही. अगदी भयंकर कष्ट करावं लागतं. कष्टाला पर्याय नाही दूध धंद्यामध्ये, अजून लक्षात द्या. हा, पर्याय कुठला कष्टाला? मुक्त संचार करणे, मुरघास निर्मिती करणे. मुरघास करणं बी एवढं सोपं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, हो का, मुरघास गुणवत्तापूर्ण बी झाला पाहिजे, चांगला पण झाला पाहिजे, ती मका मॅच्युअर कंडिशनला पण हार्वेस्टिंग झाली पाहिजे. आज बघा बरेचशी जे काही डॉक्टर लोकांना पुस्तकं काढलेत की मुरघास निर्मिती तंत्रज्ञान, आपण नक्की तुम्ही त्यात मेन्शन करा ना की धरून चाल XYZ कंपनी आहे, ह्या कंपनीचं 80 दिवसात मका मुरघासच्या लेवल येते, त्या कंपनीची 90 दिवसात येते. असं नाही, एक टायटल ठराविक लिहिलेले असतात, XYZ दिवसात XYZ मका हार्वेस्टिंगला येते. हे साफ चुकीचं आहे. माझ्या अनुभवानुसार प्रत्येक कंपनीचं हार्वेस्टिंग कॅपॅसिटी 5-6 दिवसानं फरक आहे. आता कदाचित माझा तो भ्रम असू शकतो, पण हे प्रत्येक शेतकऱ्यांना अगदी जाणीवपूर्वक पडताळणं गरजेचं आहे.